नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या महाडिक कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण गुणाकार हा भाग पाहणार आहोत. त्यामधील गुणाकाराची लॅटिस पद्धत, त्यालाच आपण चौकट पद्धत असे सुद्धा म्हणतो, तर त्या पद्धतीने आपण आज गुणाकार पाहणार आहोत. इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे 25 गुणिले 4. आता याची मांडणी चौकटीमध्ये कशी करून घ्यायची ते आता आपण पाहूया. प्रथमतः इथे आपण या पहिल्या घरामध्ये गुणाकाराचं चिन्ह लिहायचं असतं. त्यानंतर आता ही जी पहिली संख्या आहे ती इथे आपल्याला आडव्या मांडणीमध्ये घ्यायची आहे. पण ही मांडणी करताना आपण या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतींची मांडणी या घरामध्ये करायची असते. आता इथे 5 हा एकक स्थानचा अंक आहे, तर याची स्थानिक किंमत 5 येणार. तर इथे आपण लिहूया 5. त्यानंतर इथे 2 हा अंक आहे, तर याची स्थानिक किंमत दशक स्थानच्या 2 या अंकाची स्थानिक किंमत 20. त्यामुळे त्या लिहूया आपण 20. त्यानंतर आता उभ्या मांडणीमध्ये उभ्या घरामध्ये आपल्याला आता इथे हे 4 हा जो काही अंक आहे तो इथे आपल्याला लिहायचा आहे. अशा पद्धतीने आपण मांडणी करून झाल्यानंतर आता आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. 4 ने प्रथमतः आपण 20 ला गुणूयात आणि जो काही गुणाकार येणार आहे तो आपल्याला ह्या घरामध्ये मांडायचा आहे. आता आपण गुणाकार करायला शिकलेलो आहोत. त्या पद्धतीने त्यानुसार पाहायला गेले तर 4 ने प्रथम आपल्याला शून्याला गुणावं लागेल. 4 0 0. 4 ने त्यानंतर 2 ला गुणायचं आहे. 4 2 8. हा या दोन अंकांचा गुणाकार, हा या दोन संख्यांचा गुणाकार झाला. आता 4 ने आपल्याला 5 या अंकाला गुणायचं आहे. 4 पंचे 20. आलेला गुणाकार इथे लिहायचा आहे. आता 80 आणि 20 हा जो काही गुणाकार आला आहे त्या दोघांची आपल्याला करायची आहे बेरीज. इथे लिहूया आपण 80 अधिक 20. या दोघांची बेरीज केली असता 0 अधिक 0 0, 8 अधिक 2 येणार आहे 10. तर इथे आपलं उत्तर आलं आहे 25 गुणिले 4 बरोबर 100. हा आपला लॅटिस पद्धतीने गुणाकार झालेला आहे.